चला तर ताईनो, आजची सुरुवात पाण्यापासूनच करूया. म्हणजे आज लवकर पाणी आलं होतं आमच्याकडे. दुपारनंतर येते, पण आज लवकर आल्यामुळे कणी बरं पण पडते, कारण सकाळ सकाळी कणी पाण्याची कामं आवरून जातात. तर इथे पाणी आलेलं. घरातलं काय माझं थोडंसं फक्त भेंडी मी चिरायला घेतली होती भाजीसाठी. भात आमटी झालेलं आहे, बाकीचं अजून काय आवरलेलं नव्हतं. पाणी आलं म्हणून म्हटलं की पहिल्यांदा प्यायचं पाणी भरून घेऊया. सकाळ सकाळी लवकर पाणी आलं की पाण्याची कामं आवरली की बाकीची सगळी कामं आवरल्यासारखी वाटतात. कारण मग दिवसभर पाण्याची वाट बघायला लागते. मग पाणी थोडंसं काय असं ना भरायला लागते. त्यानंतर कपडे वगैरे काय धुवायचे असतील तर त्यामुळे ते दिवस कधी वाया जातो समजतच नाही. तर इथं मध्यंतरी मी गावी गेले होते. आल्यानंतर माझ्याकडे प्यायचं पाणी पण संपलं होतं. मग मी समोरच्या काकींची कळशी आणली होती पाण्याची, त्यांना आणायला सांगितली होती. ती आता 8-10 दिवस झालं माझ्याकडेच आहे. 2-4 वेळा काकींना सांगितलं येऊन घेऊन जा. ते येतात पण ती कळशीच न्यायला बघत नाहीत. पण मी आता ती तशीच ठेवली होती. म्हटलं आता ती घासून भरून ठेवूया. ज्यावेळी कधी येतील ज्यावेळी त्या नेतील त्यावेळी ती ओतून पाणी वगैरे द्यायला येईल. तर इथं पाणी आल्यानंतर मी सकाळीच गरम पाण्यामध्ये कपडे ही मोठी भिजवून ठेवली होती. आता म्हटलं पाणी आले, वरची टाकी भरतोपर्यंत बाहेर ठेवले. वरची टाकी भरली की मग हाताने ती कपडे धुवून टाकेन म्हणून मी बाहेर नेऊन ठेवलीत. आणि त्यानंतर मी किचनमध्ये आलेले. भेंडी वगैरे चिरून घेतली, थोडीशीच राहिली होती चिरायची. त्यानंतर इथं भेंडी पहिल्यांदा मी तेलामध्ये थोडीशी अशी फ्राय करून घेतलेली. आणि मला अशाच प्रकारे भेंडी जास्त करून आवडते. म्हणजे कसं, भेंडी पहिल्यांदा तेलामध्ये फ्राय करायची, ती काढायची, त्याच कढईमध्ये तेल घालायचं, लसूण भरपूर असं साल काढून ठेचून घ्यायचं. आणि हिरव्या मिरच्या पण भरपूर अशा घ्यायच्या. म्हणजे तिखट आणि लसणाची चव एवढी भारी लागते ना या भेंडीमध्ये. तर मिरच्या पण मी चिरूनच घेतलेल्या. आणि तेलामध्ये लसूण आणि मिरच्या चांगल्या भाजून घ्यायच्या. म्हणजे लसणाचा पूर्ण तांबूस कलर यायला पाहिजे इथपर्यंत ते भाजून घ्यायचं. त्यानंतर भेंडी घालायची, चवीपुरतं मीठ टाकायचं. आणि भेंडी आपली भाजलेली असल्यामुळे नंतर काय शिजवायला लागत नाही. फक्त झाकण ठेवून 1-2 मिनिट बारीक गॅसवर वाफवून घ्यायची, म्हणजे आपली भेंडी तयार. भेंडी बारीक गॅसवर ठेवली. तोपर्यंत म्हटलं वरची टाकी भरल्याशिवाय कसं खालच्या त्या चावीला पाणी येत नाही. म्हणजे मग मोटर लावल्याशिवाय वर पण चढत नाही. आणि ती मोटर बंद केल्याशिवाय त्या खालच्या चावीला पण पाणी येत नाही. त्यामुळे पूर्ण वरची टाकी वगैरे भरल्यानंतरच कपडे धुवायला घेणार. म्हटलं तोपर्यंत बसण्यापेक्षा घरातलं झाडू वगैरे मारून घ्यायचं. असं म्हणून हॉलमध्ये झाडायला आली. अर्धच फक्त पसारावरून थोडंसं झाडलं, तोपर्यंत वरची टाकी भरली. त्यानंतर मला मग लगेचच झाडायचं काम इथंच ठेवायला लागलं. त्यानंतर लगेचच बाहेर जाऊन कपडे धुवायला लागले. लवकर कपडे भिजवल्यामुळे भिजली पण होती. तर मला वाटलं नव्हतं, कारण पाणी आमच्याकडे सकाळ सकाळी आता लवकर यायचं बंदच झालं. कितीतरी महिने पाणी लवकर येतच नाही. दुपारनंतर किंवा दुपारच्या वेळेला 4-5 वाजता असं कधी मनात येईल त्यावेळी पाणी येतं. सकाळ सकाळी अशी कपडे धुवायची वगैरे कामं केली शरीरातला म्हणजे अंगातला आळस पण निघून जातं. एकदम असं टवटवीत झाल्यासारखं होतं. आणि बाकीच्या कामाला पण आपल्याकडे स्पीड येते. काय माहीत, मी कितीतरी वेळा असं ऑब्झर्व केलेलं आहे. ज्यावेळी लवकर कपडे वगैरे धुवायची अशी जास्त अशी एकदम हालचालीची कामं करते ना, त्यानंतरची कामं मला घरातली काहीच वाटत नाहीत. एक वेळा आता सकाळ सकाळी कपडे धुतली कशी बरी पडतात. मग हळूहळू का असं ना आपली घरातली बाकीची कामं आपण आवरू शकतो. आणि जर घरातली लवकर पाणी नाही आलं, दुपारनंतर कपडे धुवायची म्हटली नकोच वाटतं. असे अंगात इतका आळस आणि कंटाळवाणं. आणि ते कपडे वगैरे धुवायला किंवा पाणी भरायला अजिबात आवडत नाही मला तरी. सकाळ सकाळीच हे सगळं बरं वाटतं. आणि उन्हाळ्यातलं माझं अजून एक जास्तीचं काम म्हणजे झाडांना पाणी घालणं. पाईप लावून झाडांना पाणी घालायला लागते. आणि ते चावे आलेल्या वेळेतच करायला लागते. आज पाणी बरोबर टायमिंगमध्ये पण आलं. आणि म्हणजे भरपूर व्यवस्थित असं पुरलं पण. म्हणजे माझी वरची टाकी पण भरली, कपडे धुवून झालीत. आणि कपडे धुतानाच मी मध्ये मध्ये पाईप लावली होती तिकडे झाडांना पाणी घालायसाठी. तर ते पण झालं. म्हणजे मी पण कामं माझी वेळेत झालीत. हा झाली की
सांगितलं की बदलल्या हो तिकडनं आणि खणका लावायला पाहिजे. हातावर धुवायला लागते बाई, मग कशाला पाणी आलेल्या वेळेस ते कामं करायला. आणि पाय बदलले पाहिजे. हां माझी पाईप ती लावली तिकडे. अहो कणका हीच कणका हो त्यांचा मिठी काढून नाही सांभारायला जा. दुपारी आता कामावर नाही बाई आधी. अहो जा नंतर सांभारायला टाकलं घे. तर त्या ताईनं वरण्याची वेल भेंडी वगैरे असं लावलेलं आहे, तर त्याला पण तिच्या ह्याला कणी पाणी घालायला लागते आणि तिची चावी लांब पडते, त्यामुळे तिची पाईप आणि माझी पाईप असं दोन्ही जोडायला लागते. आणि माझे कसं वरची टाकी भरल्याशिवाय का मी माझ्या झाडांना घालू शकत नाही, त्यामुळे कणी तोपर्यंत तिला मी पाईप दिली होती. त्यानंतर या झाडानं कणी मला पाणी नाही घातलं कणी मला कसं वाटतं माहिती माझ्या मनात असं वाटते ना, त्यांना बोलायला येत नाही. मग एक दिवस जरी मी कंटाळा केला ना, त्यांना तहान लागली असेल, मग ते बोलू नाही शकत. मग आपण उगीच इतकं वाईट आपण कसं काय वागतोय. म्हणजे आपण झाडं लावलेत आणि आपण त्यांना तहाण्याच्या वेळी पाणी पण नाही देऊ शकत, असं माझ्या मनात म्हणजे सारखं सारखं वाटते. म्हणजे जोपर्यंत मी पाणी घालत नाही ना, तोपर्यंत मला असं समाधान नाही वाटत. त्यामुळे मी पाणी आलेल्या वेळेत की उन्हाळ्यातलं माझं हे नेहमीचं काम आहे. वरची टाकी भरली की सगळ्या झाडांना पाणी घालून घ्यायचं. चालू कर. तिकडे कोपऱ्या सोडत आहे सूर्याची जातीच्या बघा खाली. तर इथं कणी आतली बाथरूममधली बादलीमध्ये मी गरम पाणी सोडलेलं आहे आणि बाहेरची एक बादली आहे कणी ती ह्यांनी कशाला तर वापरायला घेतली. आता बादली सध्या तरी खाली नाही, त्यामुळे मी ते कणी कुंडे आणलेले कणी त्यातले एक कुंडी घेतलेली आहे बादली म्हणून कणी वापरायला. तुम्ही म्हणाल ताई कुठं पण डोकं लावते, म्हणजे मलाच आता कणी हसायला यायला लागले. हे मी असं हे दाखवते ते, पण काय पर्याय नाही. पण त्याला कणी मी अजून होलं नाही पाडले, त्यामुळे कणी त्यामध्ये पाणी साठू शकते. तर हे सगळी कपडे कणी पहिल्यांदा धुवून घेतली, उन्हात घातली नाहीत मी, तसेच कणी गाळत ठेवली थोडा वेळ. आणि मी इतकी भिजली होती की पाणी पण प्रेशरने येते आणि काय माहीत मी पाण्याची जरा जरी कामं केली की पूर्ण अशी भिजून जाते. त्यामुळे कणी माझं पूर्ण आवरलं. त्यानंतर सगळं कणी इथं भेंडी वगैरे चिरून तशीच पडली होती. त्यामुळे किचनमधलं झाडलं, बाकीच्या रूम पण माझ्या झाडाच्या बाकी होत्या, कारण हॉल अर्धा झाडला तोपर्यंत बाहेरच्या कामासाठी गेले होते. त्यामुळे झाडू मारला. त्यानंतर देवपूजा करून घेतली. मग चपातीला पहिल्यांदा पीठ मळलं, देवपूजा केली, त्यानंतर चपाती लाटून वगैरे घेतल्या. आणि आता सगळी कणी भांडी थोडीशी जेवणाची वगैरे पडलेली ते घासून घेतली. आणि आता मी कणी ओटा घासायला आलेले, म्हणजे कसं ही ओटा एकदा अशी क्लीन झालं की सगळी कामं माझी आवरतात.
आणि एकदम कधी म्हणजे असं बरं पण वाटते. ओट्यावर थोडंसं असं जरा जरी अस्ताव्यस्त भांडी वगैरे पडली असली की नाही ते कधी आवरायचं आणि कामं पूर्ण अशी झाल्यासारखे वाटतच नाहीत. म्हणून म्हटलं की नाही कंटाळा तर इतका जाम आलेला, कारण सकाळपासून एकसारखं माझं काम चालू होतं. पण म्हटलं बसलं की हे ओटा की नाही मग 4 वाजेपर्यंत तसाच राहणार, कारण एकदा बसले की अंगात आळस आला की करायला पण नको होते. त्यामुळे मी की नाही चपाती झाल्या लगेचच ओटा वगैरे सगळा घासून घेतला. तुम्हाला ब्लॉगर म्हणायचं काय रील स्टार म्हणायचं? तुम्हाला आमच्याकडून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. आमच्याकडे कशी पद्धत आहे, घरात अशी दुःखद घटना झाली की पहिला सण करायचं नाही. आणि 4-5 दिवसच झाले आमच्या घरी असं काही ते घडलं होतं. त्यामुळे कधी माझ्या मैत्रिणीनं फराळ दिवाळीचा करून मला पाठवला होता. तरी इथे तुम्हाला पसारा दिसलाय. मी कपाट आवरायला घेतलं होतं. जेवढी होती लागतील की नाही कपडे घडी करून ठेवले. जी नको आहेत ती बाजूला काढून ठेवली. त्यांची इस्त्रीची आहेत ती पण मी बाजूला काढून ठेवलेली आहेत, इस्त्रीला द्यायची आहेत म्हणून. चला तर ताईनं ह्यासोबतच आजचा व्लॉग पण मी बंद करते. धन्यवाद.